श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या आयुष्यात कोणतंही काम करण्यापूर्वी 100 वेळा विचार करत असतो. ते कोणतंही असू द्या. मग जर मी हे केलं तर माझ्या शेजारचे काय म्हणतील, नातेवाईक काय बोलतील आणि मित्र हसले तर. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलणारच आहे आणि तुम्ही काहीच केलं नाही ना तरी लोक तुम्हाला बोलणारच आहेत. लोकांचं कामच आहे बोलणं, पण त्यांच्या बोलण्यामुळं जर तुम्ही तुमची स्वप्न मारत असाल ना तर तुम्ही स्वतःवर खूप मोठा अन्याय करत आहात. आज आपण या व्हिडिओमध्ये ना असं काही बघणार आहे, लोकांचं विचार करणं कसं थांबवायचं आणि स्वतःच्या अटीवर आयुष्य आपलं कसं जगायचं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, लोक तुमच्याबद्दल विचार कधीच करत नाहीत. सर्वात मोठं सत्य हे आहे की कोणाकडेच तुमच्यासाठी जास्त वेळ नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचे प्रश्न, स्वतःची दुःख आणि स्वतःची स्वप्न पडलेली आहेत. फक्त आपल्याला वाटतं की सगळे आपल्याकडे बघतायत, पण प्रत्यक्षात प्रत्येकजण आपापल्या जगात व्यस्त असतं. कोणालाच वेळ नसतो दुसऱ्यांच्या आयुष्यात बघाय. त्यामुळं हा विचार डोक्यातून काढून टाका. त्यांना वेळ नाही आहे तुमच्याकडे बघत बसायला. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या मते परिस्थितीनुसार लोकांची मतं परिस्थितीनुसार बदलत असतात. आज जी लोक तुमच्या निर्णयावर हसत आहेत ना, ते उद्या तुम्ही यशस्वी झाला ना की तीच लोक म्हणणार, मला माहिती होतं तो काहीतरी करून दाखवशील. लोकांची मतं ही हवामानासारखी बदलतात. मग अशा गोष्टीचा विचार करून आपलं आयुष्य का बरं खराब करायचं. जी लोक तुम्हाला नावं ठेवतात ना तीच लोक नंतर तुमचं कौतुक करायला येतात. तिसरी गोष्ट, लोक तुमच्या सुखदुःखात येत नाहीत. जेव्हा तुम्ही संकटात असताना, जेव्हा तुमच्या घरात अन्नाचा कण नसतो किंवा जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते, तेव्हा हे आपल्याला बोलणारे लोक कुठं असतात हो. जर ते तुमच्या सुखात आणि दुःखात भागीदार नाही आहेत तर त्यांना तुमच्या कोणत्याही निर्णयावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला. आपण जे काही दुःख असेल ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. आपलीच लोक आपल्याला आपल्या दुःखात एकटं टाकून जातात. त्यामुळं लोकांचा विचार करायचा नाही. चौथी गोष्ट, लोकांसाठी परफेक्ट बनायचं सोडून द्यायचं. नेहमी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि दुसऱ्यांना खुश करणे म्हणजे स्वतःला संपवणं. तुम्ही जगातली सगळ्यात चांगली व्यक्ती बनलात तरी कोणी ना कोणी तुमच्यात काही ना काहीतरी चूक काढणारच. लोक देवामध्ये सुद्धा चुका काढतात. आपण तर काही साधी माणसं, मग आपल्यात का काढणार नाहीत. तुम्ही कितीही चांगलं करा, लोक तुमच्यात वाईटच शोधणार. त्यामुळं लोकांसाठी परफेक्ट बनायचं सोडून द्या, नाहीतर तुम्ही कोण होता हेच विसरून जाल. पाचवी गोष्ट, तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या आयुष्याच्या शेवटी ना तुम्हालाच हिशोब द्यायचा आहे की तुम्ही काय केलं. तेव्हा तुम्ही हे कारण देऊ शकणार नाही की लोकांमुळं मी काहीच करू शकलो नाही. तुम्ही जर अपयशी झालात तर ते फक्त तुमच्यामुळे असेल आणि तुम्ही यशस्वी झालात ना तर ते फक्त तुमच्यामुळे असेल, लोकांच्यामुळे नाही. सहावी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना जगासोबत करणं थांबवा. लोक काय म्हणतील हे आपल्याला तेव्हाच वाटतं जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्यांच्या चष्म्यातून बघतो. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या दिवसाशी ठेवा, जगासोबत ठेवू नका. कारण तुम्ही यशस्वी झाला ना तर हेच जग तुमच्यासोबत असेल. त्यामुळे जगाला काय वाटतंय यानं फरक पडून देऊ नका. सातवी गोष्ट, दुसऱ्यांना खुश ठेवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्याकडे फक्त काही वर्षांचं आयुष्य आहे. यातील निम्म आयुष्य जर आपण दुसऱ्यांना खुश करण्यात घालवलं तर स्वतःसाठी कधी जगणार. मृत्यूच्या वेळी कोणालाच हे दुःख नसतं की मी लोकांना खुश केलं नाही, पण हे दुःख जास्त असतं की मी माझ्या मनासारखं जगले नाही. मी नेहमी लोकांचा विचार केला, ज्यांना माझ्यामुळे काहीच फरक पडत नव्हता. त्यावेळेला खूप पश्चाताप होतो. म्हणून वेळ जायच्या आधी सावध व्हा. आठवी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. लोकांचा विचार करणारे लोक नेहमी ना लोकांना हो म्हणतात, कारण त्यांना भीती वाटते मी जर याला नाही बोलले तर माझ्यावर कोणीतरी नाराज होईल. पण नाही म्हणणं हा तुमचा हक्क आहे. आणि नाही का म्हणायचं, स्वतःच्या शांतीसाठी. जर कोणाला वाईट वाटत असेल ना तर वाटू द्या,
लोकांच्या प्रत्येक गोष्टीला हो बोलात ना, तर नंतर हीच लोक तुम्हाला किंमत द्यायचं सोडून देणार आणि तुमचा फक्त वापर करून घेणार आणि नंतर तुम्हाला सोडून देणार. स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. दुसऱ्याने तुमच्याबद्दल मत बनवण्याआधी तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की तुम्ही काय आहात. जेव्हा तुम्हाला तुमची ताकद आणि कमजोरी माहिती असेल ना, तेव्हा जगाचा कोणताही शब्द तुम्हाला हलवू शकत नाही. स्वतःची कमजोरी लोकांना सांगू नका, कारण लोक या कमजोरीचा फायदा घेऊन तुमची फसवणूक करू शकतात. 10वी गोष्ट, फक्त बोलत बसू नका, तर तुमचा रिझल्ट दाखवा. जगाला सांगत बसू नका तुम्हाला काय करायचं आहे ते. तुमचं ध्येय तुमच्यापर्यंतच ठेवा. लोकांचं तोंड फक्त यशानं बंद होतं. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय ना, तोपर्यंत ते बोलतील. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, त्या दिवशी ते शांत बसतील. त्यामुळं बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त भर द्या. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणतील. या रोगातून जो बाहेर पडतो ना, तोच इतिहास घडवतो. हे जग तुम्हाला तेव्हाच ओळखेल जेव्हा तुम्ही जगाचा विचार करणं सोडून स्वतःला ओळखाल. उठा मग, लागा कामाला आणि अशा पद्धतीने जगा की लोकांनी तुमचा विचार करतील, तुम्ही लोकांचा नाही करणार. जगाचं कामच आहे टाळ्या वाजवणं, मग त्या तुमच्या यशावर असो किंवा तुमच्या फजितीवर असो. तुम्ही कशासाठी काम करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जर लोकांच्या मनासारखं जगत असाल ना, तर स्वतःच्या आयुष्याची दोरी तुम्ही लोकांच्या हातात दिली आहे. जगाचा विचार करून तुम्ही स्वतःला बदललं तरी जग तुम्हाला स्वीकारेल याची खात्री नाही आहे. मग स्वतःसाठी जगून स्वतःला का स्वीकारत नाही आहे? तुमचं आयुष्य तुमचं रणांगण आहे. तिथे लढायचं तुम्हालाच आहे. प्रेक्षक फक्त टाळ्या वाजवण्यासाठी किंवा हसण्यासाठी असतात, जे तुमच्या जागी लढायला कधीच येणार नाहीत. त्यामुळं कोणाला खुश करण्यासाठी स्वतःचं पंख कापू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही उडणं थांबवाल ना, त्याच दिवशी हे लोक तुम्हाला विसरून जातील. लोक काय म्हणतील हा विचार करून जर तुम्ही तुमचं पाऊल मागे घेत असाल, तर समजून जा की तुम्ही लोकांचे गुलाम आहात, स्वतःच्या आयुष्याचं मालक नाही आहे. तुमच्या खात्यात पैसे नसतील तर हे लोक हसतील, आणि जर खूप पैसे असतील तर हेच लोक तुमच्यावर जळतील. शेवटी त्यांना बोलायचं कारणच लागतं. मग त्यांना बोलू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा. आयुष्य एकदाच मिळतं, ते कोणाच्या दबावाखाली जगू नका, तर स्वतःच्या इच्छाशक्तीवर जगा. शेवटी एकच लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील यापेक्षा देवाला आणि स्वतःला काय उत्तर द्यायचं याचा विचार करा. आणि आजपासून तुम्हाला जसं वाटेल ना तसं जगा. लोकांचा विचार करत बसू नका. लोक तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगू देणार नाहीत आणि तुम्ही जी काही गोष्ट कराल ना, त्यात तुम्हाला नावच ठेवणार. लोकांचं कामच आहे नावं ठेवायचं. चला